हेल्मेट रेडी आहे, बॅग पण रेडी आहे. चला आता पटकन निघूया. बाईक रेडी आहे. कर्नाळा अभयारण्याचं सेक्शन चालू झालेलं आहे. ते मीराचं मस्त स्टॉल आहे. रत्नागिरी 207, 25, 415, बँगलोर 780. कल्याण इंदापूर डेपो गर्दी दिसते पेट्रोल पंपमध्ये शहराच्या जवळ. हॉटेल ओपन अमरेला. या चौकातून पण आपल्याला सरळ जायचं. इथून लेफ्टपेक्षा या रोडवर चालवायला खूप मजा येते. बाईक सावली खाली पार्क केली. हॉटेल साई म्हणूनच आहे, लगेच 1-2 किलोमीटरवर. मी एक व्हेज थाली मागवली, म्हणजे मी एक चिकन थाली मागवली. कांदा ते चिकन, मस्त ताक मागवलं थंडगार. फायनली 2 मिनिटात आता आपण आपल्या गावाला पोहोचणार आहोत. सावली तिथेच बिल्डिंगमधनं निघत आहे. चला आता एक 5-10 मिनिटात निघू आपण. आहे बाईक रेडी आहे. चला आता काढायचं आहे आणि 10:15 10:30 झालेले. आता निघूया. आपला आता प्रवास चालू होत आहे शहरातल्या ट्रॅफिकपासनं गावातल्या शांत रस्त्यांपर्यंत. डोंबिवली भारडा सर्कल समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता फटाफट रस्ता कव्हर करू. डोंबिवलीमध्ये थोडंसं ट्रॅफिक आहे. आपण शिवफाट्याला टच झालेलो आहोत. ट्रॅफिक तरी दिसत नाही आहे, वळवून घेऊया. आपण पनवेलच्या जवळ पोचलेलो आहोत फायनली. एका तासाभरात डोंबिवलीवरनं पनवेलला आलेलो आहोत. आता प्रॉपर आपला गावचा प्रवास चालू आहे थोड्याच वेळात. NH66 वरून उन्हाचे चटके लागत आहेत. रनिंगला असल्यावर वाटत नाही आहे एवढं. तर वेलकम टू मुंबई गोवा नॅशनल हायवे 66. आता हा इथून रोड सुसाट आहे. तील माणगाव मध्ये मध्ये वडखळ कोलाड साईडला थोडंफार काम बाकी आहे. बट रस्ता माणगावपर्यंत ऑलमोस्ट 90% क्लिअर आहे. 90 to 95%. 5% इकडे तिकडे आहे थोडंफार. कर्नाळा अभयारण्याचं सेक्शन चालू झालेलं आहे. मस्त इथे एंटर केलं की पूर्ण गारवा वाटतो. दुपारच्या जवळजवळ 12 वाजायला आले. इकडे पूर्ण जंगल असल्यामुळे हवेमध्ये गारवा आहे. मस्त आपली बाईक 70-80च्या स्पीडवरती चालली, ॲव्हरेज मेंटेन करत. कधी पण या, वेगळीच मजा असते. स्पेशली जर तुम्ही गावाला जात असाल त्याची उत्सुकता एकदम अल्टिमेट लेवलवर असते. किती वेळा पण जा. लहानपणी गावाला जाताना आम्ही STच्या असं विंडो सीटवर बसून बाजूला बाईक बघायचो की बाईकचा पिकअप किती भारी आहे, किती फटाफट गिअर चेंज करतात आणि किती सुसाट निघून जातात. आता आम्ही STच्या ह्या साईडला आहोत. टाईम चेंज. अरे नीरा गेलं. थांबवू. पिऊया ना. हो नारळाचं असतं. आता गरमीतनं उलट मस्त.
निघेल का? बॅगेमुळे अडकायला होतं, बॅगेमुळे अडकायला होतं. बॅग आहे ना तिच्यामुळे अडकायला होतं, हँडल वळत नाही पूर्ण. तर आपल्याला एक नीराचा स्टॉल दिसलेला, तर आपण जरा नीरा पिऊया. समोर उजव्या हाताला वडाच्या मोठ्या झाडाखाली आहे. जरा बॉडी पण डिहायड्रेट वाटते, जरा थंडगार नीरा पिऊया. नीराचा स्टॉल आहे, त्या घे ना 2 ग्लास. ताजा आहे ना? ते नीराचं मस्त स्टॉल आहे वडाच्या झाडाखाली. मुंबई गोवा नॅशनल हायवे. आपल्याला या साईडला यायचं, U-टर्न मारून आलो आहे. दादाने नीराचा सेकंड ग्लास घेतला. दादाच्या केसांचा अवतार. आवडलं? पहिल्यांदा प्यायला तू? नारळाचं हे असतं ना, माडी ना ताडी. कसलं रे झाड आहे? कसलं मिळतं? कुठल्या झाडावर असतं? ताडाच्या झाडावर ना, ताडगोळे असतात ते ना. चला प्रवासाला आता सुरुवात करू. हा मस्त 1 ग्लास नीरा प्यायलो. दादाने 2 ग्लास घेतला. दादाने फर्स्ट टाईम प्यायला नीरा, आतापर्यंत ते ट्रायच केलं नव्हतं. आवडलं पण त्याला. 2 ग्लास प्यायला. हा मस्त सडन एनर्जी आल्यासारखं फील झालं. कारण थोडंफार गोड असतं, त्यामुळे शुगर येते बॉडीमध्ये, पाणी तर असतंच आणि विटामिन्स असतात. पनवेलनंतर वडखळ नाका क्रॉस केल्यावर हा पहिला डायव्हर्जन लागला आपल्याला. इथे पण ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही हे गाव किंवा हे शहर स्किप करून वरनं जाऊ शकता. हे ब्रिजचं काम चालू आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे. पण हा डायव्हर्जन पण मे बी 1-2 वर्षाने या ब्रिजचं काम कंप्लीट झालं की हा डायव्हर्जन पण नसेल, जो वडखळ नंतर येतो. तर अजून तरी इथे एक डायव्हर्जन आहे, बरंच काम बाकी आहे पुलाचं. कोलाडला पोचलेलो आहोत. वरती आहे कोकण रेल्वेचा ब्रिज आणि कोलाडमध्ये आपली एंट्री होती. हा एक पॅच आहे जिकडे अशी ट्रॅफिक होते कोलाडमध्ये. इथे पण एक डायव्हर्जन दिला पाहिजे. डायव्हर्जन ऑलरेडी आहे इथे. 3rd डायव्हर्जन, आपल्याला 3रा डायव्हर्जन भेटला. इथे पण ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही कोलाड सिटी स्किप करून ब्रिजवरनं डायरेक्ट बाहेर पडाल. कामं तरी चालू आहेत. 3ही डायव्हर्जन हे ब्रिजच्या रिलेटेडच आहेत. ब्रिजची कामं अर्धवट आहेत म्हणून नाही येते. मे बी या 2 वर्षभरात, मॅक्स टू मॅक्स वर्षभरात झालं तर नथिंग लाईक इट. पण काम तरी चालू आहे, म्हणजे काम चालू आहे असं दिसतंय. तर कुठल्या स्पीडने चाललं आहे ते त्यांनाच माहिती, बट आहे काम चालू आहे. स्ट्रक्चर पूर्ण ब्रिजचं उभं आहे. वरती रोडचं काम बाकी आहे. इथून आपण राईटला गेलो तर रोहाकडे जातो, सरळ आपलं माणगाव महाड. त्यामुळे हा एक ब्रिज झाला की इकडचं ट्रॅफिक पण कमी होईल आणि इकडचा टाईम पण वाचेल. डायरेक्ट ब्रिजवरनं बाहेर. समोर डेपोमधून शिवशाही बाहेर पडते, डेपो.
कोण कोण इंदापूरचं आहे त्यांनी कमेंट करून सांगा. गावठी रानमेवा विकायला बसले, काजूच्या बिया, छोटे फणस, सुकी मच्छी. इंदापूरला आपल्याला थोडीशी ट्रॅफिक भेटलेली. इंदापूर डेपो गर्दी दिसते. कोकणात यायला आता सुरुवात झाली आहे, मुलांना शाळेला सुट्ट्या पडतात आणि हा टमटम कोकणाची शान अजून पण आहेत या कोकणात चालू. एकदम रफ अँड टफ. गावातल्या कच्च्या रोडसाठी 10 जण आरामात बसतात. आय थिंक डिझेलवर चालतात. फुल पॉवरफुल इंजिनिअरिंग, फोर्स मोटर. इंदापूर माणगावच्या आधी एक पेट्रोल पंप आहे. चला आपण थोडा पेट्रोल टाकून घेऊया. गाडीत बराच आहे बट आपण टाकी फुलच ठेवू. पुढे गर्दी असेल सिटीवाल्या पेट्रोल पंपमध्ये शहराच्या जवळ माणगावला, तर आपण हायवेवरतीच भरून घेऊया पेट्रोल. कारण शहराच्या जवळ गेलो तर तिथे गर्दी भेटणार. तर आपण भारत पेट्रोलियमवर आलेलो आहोत माणगावच्या अगोदर, इंदापूरच्या पुढे. टाकी फुल करून घेऊया म्हणजे टेन्शन नाही. फुल करायचे. थोडा पेट्रोलचा काही इश्यू नाही ना इकडे, गाड्या येत आहेत ना बरोबर. फुल करा, बघूया किती बसतोय. गाडी ऑलमोस्ट फुल होती. ओके, ऑलमोस्ट 2.87 लिटरमध्ये गाडी फुल झाली. जे याचा अर्थ 2 लिटर 87 मध्ये गाडी डोंबिवलीवरून माणगावला आली. तर शॉर्टकट घेतलेला आहे आमच्या गावाला जाण्यासाठी. माणगाव येण्याच्या अगोदरच आम्ही हायवे सोडला आहे आणि इकडनं एक गावागावातून रोड जातो जो डायरेक्ट मोरब्याजवळ बाहेर पडतो. हे हॉटेल ओपन अमरेला. बरेच हॉटेल बंद दिसत आहेत. तर चला आपण जरा गावागावातनं सावलीतनं जाऊया. आता काय आपली छोटी गाडी आहे त्यामुळे ट्रॅफिकचं पण टेन्शन नाही. समोर आहे संविधान चौक. वा मस्त. माणगावला आलेलो आहे बट आपण माणगावचा डेपो स्किप केला आहे. आता या गावागावातनं आपण डायरेक्ट मोरब्याला बाहेर पडू. आपल्याला काहीच माणगाव लागणार नाही. थोडासा वेगळा रूट घेतला आहे. चरई फाटा, बिलिंगड लावलेत. आपण आता मोरब्याच्या जवळ येत आहोत. तिथे डम्पिंग ग्राउंड बनवलं. ते डम्पिंग ग्राउंड झालं इकडचं. लोकांनी कंप्लेंट केली पाहिजे इकडच्या गाववाल्यांनी. काय करायचं आहे, वरती यायचं डायरेक्ट. तर इथून आता आपण बाहेर पडलो आहे. डाव्या साईडला मोरबा आणि राईट साईडला आता आपण शिववर्धन चाललेलो आहोत. तर आपल्याला माणगाव मोरबा काहीच नाही लागलं. डायरेक्ट आपण घाट सेक्शनमध्ये आलो.
डाव्या साईडला आहे बोरलं, माझ्या आत्याचं गाव बोरलं. हॉटेल लंडन, मोठे मोठे हॉटेल्स आता आमच्या साईडला, गावच्या साईडला बरेच आले, कारण आता टुरिस्ट खूप वाढले. श्रीवर्धन, दिवे आगार, हरिहरेश्वर, दिघी या साईडला येणारी कंटिन्यू गाड्या चालू असतात या रोडवर, ह्या रूटला. टाटा वळणाचे रस्ते, हायवेपेक्षा या रोडवर चालवायला खूप मजा येते. कलिंगड विकतात. उजव्या साईडला आहे विमले गाव, विमले बौद्धवाडी, या आजचा आजो विमले बौद्धवाडी. आता थोड्याच वेळात म्हणजे साई, हे आमचा आजो. साईच्या अगोदर एक राईट साईडला खेडेगावात रस्ता जातो, वावे मार्केट, ते आमचं गाव. आता थोडं पहिले खाऊन घेऊ, कारण आमच्या गावाला काही खाण्याची व्यवस्था नाही. तर साई जे गाव आहे आईचं, तिकडे थोडं पुढे जाऊ. ते हॉटेल सांगितलं आमच्या मामांचंच बंद दिसतं. तिकडे खाली दिसतंय ते पूर्ण गाव, ते आहे साई गाव. लहानपणी आम्ही एसटीतनं देखील आणि गाव जवळ आलं, जवळ आलं की आम्ही बॅगा बिगा काढून एसटीतनं हळूहळू हळूहळू पुढे सरकत. आणि हा तो रोड, ह्या रोडवर आम्ही किती वेळा सायकल चालवायला यायचो. इथे या घाटावर सायकल चढवायचो आणि इकडनं फुल सुसाट खाली उतरवायचो. एवढ्या लांब आम्ही सायकल घेऊन यायचो हायवेवर तेव्हा. आत्ताची मुलं घरात बाहेर नाही पडत, आपण पण नाही पाठवत त्यांना, बट आम्ही कुठे कुठे सायकली फिरवायचो. रोडनी आता फिरवायचो, पण गावाला पण हायवेवरती सायकल फिरवायचो लांब लांब. आता आपण साईला पोचत आहोत, आमचं आजो आईचं जन्मगाव. इथूनच पुढे आता एक राईटला एक छोटा रोड जातो, जो आमच्या गावाला आहे. 3 ते 4 किलोमीटरवरती आमचं गाव. एस टी आता युटर्न करायला मागे चालली आहे, तो गावाला जातो. एस टी युटर्न करते आहे. आता आपण चालू आहे सरळ गोरेगाव साई एस टी. हे आहे साई. लहानपणी दिवाळीची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी, 10वीपर्यंत, 9वी 10वीपर्यंत वर्षातलं 2 वेळा आम्ही ते यायचोच यायचो. मे महिन्यात जवळजवळ महिनाभर राहायचो, महिना 1.5 महिना. आणि दिवाळीत एक काही 10-12 दिवस असायचो.
हे आहे साई एस टी स्टँड, साई बौद्धवाडी. का पुढे ना. चला आता थोडं खाण्यासाठी आहे एक हॉटेल. इथून एक पुढे 5-10 किलोमीटर चांदोरे गाव येतं. तिकडे एक हॉटेल आहे, बघूया तिकडे काय भेटतंय का. पण सिलेंडरच्या मारामारी इथे पण आहे की नाही मला माहीत. इकडे काहीतरी खाऊन घेऊ. गावाला तर आपण पोचलेलो आहोत. प्रवास तर एकदम मस्त आलेला आहे आणि लवकर आलो. 10:30 वाजता निघालेलो. 1-1:30-1:45 आपल्या गावाला पोचलेलो. 1:45 झाले. हाच रोड पुढे म्हसळा, श्रीवर्धन, दिव्यागार, हरिहरेश्वर, दिघी साईडला जातो. म्हणून आमच्या गावावरनं हार्डली एक 35-40 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे श्रीवर्धन, दिव्यागार, हरिहरेश्वर. प्रॉपर टुरिस्ट प्लेस, समुद्रकिनारा. आमच्या गावावरनं 1 तासाभरात आम्ही पोहोचतो. 1 तास किंवा जास्तीत जास्त 1.25 तास पकडून चालतो. हेच का. तर आपण चला इकडे थांबूया. हॉटेल साई फॅमिली रेस्टॉरंट. हां 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 बघतो. सावलीत गाडी पार्क करूया. सावली आहे का बघू दे आधी. इथे सावली आहे. सावलीत गाडी उभी करू. काय तापली तर आपल्याला चटके बसतील. इथे गाडी उभी करूया. मस्त. हा 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 मस्त मस्त मस्त. गाडी न्यूट्रल करू. गाडी बंद केली तर शांतता बघा. गावची शांतता कोकणातली. फक्त वाऱ्याचा मंद आवाज येतोय आणि एखादी गाडी आली तर. चला गाडी पार्क केली. बाईक सावली खाली पार्क केली. चला काहीतरी आता खाऊनच घेऊया. प्रॉपर एकदम शांतता आहे. चला. हॉटेल साई फॅमिली रेस्टॉरंट. साई जे गाव आहे माझ्या आईचं आजोळ, तिकडनं पुढे एक चांदोरे गाव लागतं. तिथे हायवेच्या उजव्या साईडलाच आहे. चला खाऊन घेऊया काहीतरी. माणगाव मोरबा साई मार्गे येणारा रोड, टुवर्ड श्रीवर्धन जाणारा. साई गाव क्रॉस केलं की हॉटेल साई म्हणूनच आहे. लगेच 1-2 किलोमीटरवर. चला बाजूला प्ले एरिया पण आहे लहान मुलांसाठी. हॉटेल तरी मस्त हॉटेल. बघूया आता काय मिळतं इथे. आपण जेवणच घेऊ प्रॉपर. चला आतमध्ये जाऊ. नीरा घेतल्यानंतर डायरेक्ट आता गावाच्या जवळ ब्रेक घेतला आहे आणि आता सकाळपासून आत्ता पाणी पितो आहे. मस्त निसर्गाच्या सान्निध्यात हॉटेल आहे. हॉटेल पण जबरदस्त आहे. माझ्या मते नवीनच बांधलेलं आहे आणि आमच्या गावावरनं पण खूप जवळ. मे बी आम्ही संध्याकाळी पण डिनरला इकडेच येऊ. आता विचारू त्यांना की रात्री किती वाजेपर्यंत चालू असतं आणि काय काय मिळेल. तर जर रात्री 9 वाजेपर्यंत चालू असेल तर मे बी रात्री डिनरला पण आम्ही इथेच येऊ. मागे आहे पूर्ण हायवे श्रीवर्धनला जाणारा. हॉटेल एकदम स्पेसफुल आहे. जवळजवळ 50-60 माणसांची कॅपॅसिटी असलेलं हॉटेल आहे. आणि आत्ता आम्ही ऑर्डर केले. त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त व्हेज थाली आणि चिकन थाली एवढे 2च मेनू अवेलेबल आहेत आणि जे बेस्ट आहेत. काय काय हॉटेलमध्ये मेनू कार्डवर बरंच काही लिहितात. विचारलं तर टाईम लागेल किंवा नाही भेटणार असं सांगतात. तर त्याने समोरनंच सांगितलं व्हेज थाली आणि चिकन थाली.
तर आम्ही एक व्हेज थाली मागवली आहे म्हणजे टेस्ट करायला की कसं आहे काय आहे. आणि एक चिकन थाली मागवली. चिकन थालीमध्ये चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, चपाती, राईस आणि व्हेजमध्ये एक मिक्स भाजी आहे, मटकीची आमटी आहे, चपाती आणि राईस. तर बघूया टेस्ट कशी आहे. तोपर्यंत मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. हॉटेलच्या समोरच किंग साईज अशी पार्किंग अवेलेबल आहे. आम्ही तिथे झाडाखाली गाडी लावली आहे, थोडी लांब, कारण तापायला नको म्हणून, कारण परत त्याच्यावरच बसायचं आहे. वॉश बेसिन आहे, पाणी आहे भरपूर, हँडवॉश वगैरे सगळं ठेवलं आहे. वॉशरूम पण दाखवतो मी तुम्हाला. मस्त लांबच्या लांब स्पेस आहे. हॉटेलच्या बॅक साईडलाच टॉयलेट पण आहे, लेडीज जेंट्स. वॉश बेसिन आहे, पूर्ण ओपन एरिया आहे, हवी तेवढी पार्किंग आहे. मस्त गावाला पोचलोय राईड करून. आता खाऊन घेऊया. लहान मुलांसाठी प्ले एरिया पण दिलेला आहे. कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, चिप्स, एव्हरीथिंग इज देअर. आपली ऑर्डर आलेली आहे. व्हेजमध्ये मिक्स भाजी आहे, ही मेथी ती कडधान्याची आमटी, दाल, राईस, चपाती, कांदा. इथे चिकन थालीमध्ये ग्रेव्ही आहे, कांदा, टोमॅटो, चपाती, राईस आणि चिकन सुक्का. आता खाऊन बघू कसं आहे. दादा बसला आहे व्हेज. आता दोघंही थोडं थोडं टेस्ट करू एकमेकांना. चला आता टेस्ट करून बघू. सगळ्यात पहिले चिकन सुक्का मी टेस्ट करून बघतो, नॉनव्हेजची टेस्ट कशी आहे. चिकन सुक्क्याचा पहिला घास. टेस्ट आहे. थोडंसं व्हेजिटेबल ट्राय करू, मिक्स व्हेजिटेबल. आहे टेस्ट. एकदम ऑसम पण नाही, बट एकदम लो क्लास पण नाही. ठीक आहे, गावच्या साईडला तुम्ही जास्त काही एक्सपेक्ट नाही करू शकत, बट खाण्यासारखं मस्त. जेवण झालं. मस्त ताक मागवलं आहे थंडगार. दादा हां, जबरदस्त. पातळ आहे, बडा आहे, बॉडीला थंडावा देतो. मस्त लंच झालं. दुपारचे 1:30 वाजले. चिकन थाली 250 होती आणि व्हेज थाली 150 आणि ताक घेतलेलं असं. आणि पाण्याच्या बॉटल मे बी किती झाल्या, 3 बॉटल झाल्या, असं काहीतरी 600 रुपीज झाले. आता निघत आहोत आमच्या गावाला. इथून एक 15-20 मिनटावर गाव आहे आणि आपल्याला एक सबस्क्रायबर पण भेटला त्यांचा स्टाफमधला. अजून एक होता बेस्ट पार्ट त्या हॉटेलचा, तिथे फ्री वायफाय होता. चला आता घरी जाऊया गावाला. आता इथून निघूया. मस्तच वातावरणात आपलं जेवण झालं हायवेच्या बाजूला. मस्तच जागा आहे, मस्तच. टेस्ट ओके होती, रेट पण ठीक होते. 200 रुपये चिकन. इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आपल्या गावाला जायला वावे मांजरज मेन हायवे सोडून आलो आहे आपण आता आतमध्ये. प्यार किया तो डरना क्या, मतलब सलमान खानचा तो पीछे दीवाना मैं चला. ही मारतो असा गल्लीत निघून जातो.
सेम सीन येतो ते नदीचा. त्या गाण्यामध्ये तो सीन बघितला की आम्हाला ही आमची नदीच आठवते गावातली. राईट. फायनली 2 मिनिटात आता आपण आपल्या गावाला पोहोचणार आहोत. सकाळी आपण 10:30ला निघालेलो आणि 3 वाजता आपण पोचलेलो आहोत. लंच करायला थांबलेलो थोडा वेळ, त्यामुळे थोडा टाईम गेला, आता लवकर आलो असतो. बट लंच करणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण आमच्या गावाला कसलीच व्यवस्था नाही आहे सध्या. मोस्टली सगळी गावातली घरं बंद असतात, जे प्रत्येक कोकणातला सीन आहे. सगळ्यांनी मोठी मोठी घरं बांधली, पण सगळे मुंबईला असतात. गावात मोजकी 2, 3, 4, 5 घरं चालू आहेत, तिथे पण राहणारे सगळे वयोवृद्ध माणसं एकच प्रत्येक घरात. त्यामुळे हे गावाला यायचं म्हणजे सगळं मॅनेज करून यावं लागतं. तर हे आपलं गाव, घर. बरंच गवत वाढलंय आजूबाजूला, पूर्ण जंगलच झालं. फायनली आपण घराच्या जवळ आलेलो आहोत. सावली तिथेच उभी करू, काय इथेच उभी करू सावली? घेऊ पुढे? पुढे नसेल ना कुठे जाणं, इथे करू. तर दुपारचे 3 वाजता आत्ता आम्ही आमच्या गावाला म्हणजे घरी पोचलेलो आहोत. मागे दादा गेट ओपन करत आहे. तर आता पुढचा ब्लॉग असेल तो पूर्ण घरचा टूर आणि अंगणाची टूर असेल, साफसफाई करायची. तर आता हा व्हिडिओ तरी मी इथेच एंड करत आहे. हा होता प्रवासाचा व्हिडिओ, डोंबिवली ते आमचे गाव वावे मांजरज, तालुका तळा, जिल्हा रायगड. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी, टेक केअर, गुड बाय.